परिसरातील नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचा भाग म्हणून किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी ठाणे शहरातील पहिले चौथ्या पिढीचे वेलनेस रोबोटिक सिस्टीम अधिकृतपणे सुरू केला आहे। हे अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये अधिक अचूकता आणण्यासाठी सर्जनांना मदत करणार असून रुग्णांना कमीत कमी चिरफाडीसह उच्च दर्जाची उपचार सेवा मिळण्यास मदत होणार आहे। वेलनेस प्रणाली ही सर्जनाची जागा घेणारी नसून त्यांच्या हातामध्ये एक प्रभावी विस्तार म्हणून कार्य करते। उच्च रिझोल्यूशन असलेल्या त्रिमितीय प्रतिमांच्या साहाय्याने सर्जन एर्गोनॉमिक कन्सोलमधून रोबोटिक हाताचे नियंत्रण करतात। हे रोबोटिक हात सर्जनच्या नैसर्गिक हालचालींचे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक हालचालींमध्ये रूपांतर करतात। त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान उत्तीर्ण होणारी ऊर्जा कमी होते आणि रुग्णांच्या जलद पुनर्वसनाला मदत मिळते। ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉक्टर संजीव जैन यांनी या तंत्रज्ञानामुळे उपचार प्रक्रियेत होणाऱ्या फायद्यांविषयीची अधिक माहिती दिली। ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉक्टर सारंग देशपांडे यांनी या प्रणालीच्या रचनात्मक वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली आहे। कोणतेही नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यामागील आमचा मुख्य उद्देश रुग्णांचा अनुभव आणि अधिक चांगला करणे हा आहे। लहान चिरे, कमी रक्तस्राव आणि जलद पुनर्वसन यामुळे अशा प्रकारच्या कमीत कमी चिरफाड करणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्णांना दैनंदिन जीवनामध्ये लवकर परतण्यास मदत करतात असं देखील त्यांनी सांगितलंय। तर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे 14व्या पिढीचे वेलनेस रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे म्हणजे समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक दृढ करणे होय। आमच्या शल्य चिकित्सकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन आम्ही रुग्णांना अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक उपचार सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत असं देखील त्यांनी सांगितलं। रुग्णांच्या फायद्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे किम्स हॉस्पिटल हे ठाण्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे। मी डॉक्टर सारंग देशपांडे, किम्स हॉस्पिटल। मी गेले वर्षभर किम्स हॉस्पिटल चालू झाल्यापासून इथं ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतोय। माझी स्पेशालिटी आर्थ्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक आणि नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट सर्जरी। हे आमचं 25वं किम्सचं हॉस्पिटल आहे पूर्ण भारतामधलं। आणि या हॉस्पिटलचं स्पेशालिटी अशी आहे की सगळ्या टर्शरी केअरच्या सर्जरीज आणि टर्शरी केअरचं हे मेडिकल हेल्थ केअर आमच्या हॉस्पिटलमध्ये आज अवेलेबल आहे। आमच्याकडे रोबोट जो आलेला आहे वेलिसचा डेप्यू जॉन्सन अँड जॉन्सनचा, हा 4th जनरेशन रोबोट आहे। ऑटोमॅटिक सर्जरीज आणि रोबोटिक असिस्टेड सर्जरी करण्यासाठी ही रोबो आम्ही लॉन्च केलेला आहे। आणि या रोबोचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णतः सर्जरीच्या दरम्यान कंट्रोल करून तुम्ही असे कुठल्याही गोष्टीचा बोनचे कट्स आहेत आणि बोनचे सायझिंग आहे ते लाईव्ह तुम्ही सर्जरीच्या दरम्यान डिटरमाइन करू शकता आणि त्याला तो रोबो हेल्प करतो आणि त्याच्या पद्धतीनं त्याचे कट्स घेतले जातात आणि लिगामेंटचं बॅलन्स आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो गुडघ्याची लॉन्जिव्हिटी किंवा त्याचं किती वर्ष चालणार आहे याचं सगळं असेसमेंट गुडघ्याच्या आतमध्ये तेव्हाच करता येतं। आणि गुडघा लावताना आम्हाला ज्या काही अडचणी पूर्वीच्या वेळेस यायच्या की लिगामेंट बॅलन्स झालेलं नसेल तर कट मध्ये काही कमी जास्त आहे का किंवा लिगामेंट कुठं कमी जास्त आम्हाला कापावं लागतंय का, हे सगळं बघण्यासाठी तेव्हा ह्या मोडॅलिटीज नव्हत्या। पण रोबो आल्यापासून ह्या कट करण्याच्या आधीच आम्हाला लाईव्ह कळतं की आपण जे लिगामेंट रिलीज करायची गरज काही आहे का किंवा बोनचा कुठला कट कमी जास्त करायची गरज आहे का, आणि तो कट केल्यानंतर आपल्याला किती स्टेबिलिटी त्याच्या मिळते आणि किती रेंज ऑफ मुवमेंट आपल्याला मिळते हे सगळं आपल्याला लाईव्ह कळतं। तो कट करायच्या आधीच या गोष्टी आपल्याला केल्यामुळं आपल्याला त्याचा येणारा रिझल्ट हा माहिती असतो कट करण्याच्या आधी। त्यामुळे सर्जरीची अॅक्युरसी वाढते आणि आम्हाला रिझल्टही त्याचे आता चांगले दिसायला लागलेले आहेत। वेळेची याच्यामध्ये तुम्हाला सर्जरीमध्ये 5 ते 10 मिनिटाचाच फरक पडतो। इनिशियल फेजेसमध्ये जेव्हा कुठला सर्जन नवीन रोबोट यूज करतोय तो एक 10-15 मिनिटं वाढतो वेळ, पण जसं जसं सर्जरी नंबर त्याचे वाढत जातात तसं ह्या स्टेजेस एकदम फास्ट होतात। आणि कटसाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचं टाकलेला इम्प्लांट किंवा टाकलेला कट मेजर करायची गरज नाही, कारण आपल्याला रोबो कट तेवढाच देणार आहे। रोबोने जे आपल्याला सांगितलंय की आम्ही 5 मिलीमीटरचा कट देणार आहे बोनला, तर तो बरोबर एक्झॅक्टली 5 मिलीमीटर कट देतो।